पूर्णपणे 2 किलो गोधन 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे। 1 टन शेणखतासाठी तुम्हाला 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून, समजा एखाद्याकडे 2 चाकी 1 ट्रॉली शेणखत आहे, 2 चाकी ट्रॉली तुमची 2 ते 2.25 टन भरते। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 किलो गोधन 400-500 लिटर बॅलरमध्ये मिक्स करायचे आणि ते पूर्णपणे शेणखत तुम्ही गोधनच्या पाण्याने भिजवून घ्यायचे। रेग्युलर शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस शेणखत उचलतो खड्ड्यातून शेणखत, बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे खड्ड्यात शेणखत असतं, खड्ड्यात शेणखत असतं त्यावेळेस बघा शेतकऱ्यांची समजूत आहे, ज्यावेळेस शेणखत ते उचलत असतात त्यावेळेस त्यामध्ये वास भरपूर येत असतो। शेतकऱ्यांना वाटतं की वास येतोय म्हणजे शेणखत माझं चांगले। एक साधी गोष्ट आहे सर, कुजणं आणि सडणं ह्या दोन्ही लांब टोकाच्या बाजू आहेत। ज्यावेळेस कोणतीही गोष्ट उग्र वास मारत असते, घाण वास मारत असते, त्यावेळेस ते कुजत नसते तर कुजलेले नसते तर ते सडत असते, कारण त्याच्यामध्ये हानिकारक बुरशांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे ते सडत असते, त्यामुळे ते हानिकारक बुरशी असतात। ते सेम पद्धतीने आपण शेतकऱ्यांना वाटतं की ते भरपूर चांगलं कुजलेलं आहे, पण ते हानिकारक बुरशी आपण आपल्या शेतखतात घेऊन चाललेला असतो शेतामध्ये। ज्यावेळेस ते शेतात टाकतो आपण त्यावेळेस ते पिकाला सगळ्या पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस आपल्याला चांगलं खाद्य भेटणं गरजेचं आहे सशक्त प्लांट तयार करण्यासाठी, ते न भेटता हानिकारक बुरशा, वाळवी, हुमणी यांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आपल्या शेतात वाढत असतो हे शेणखत टाकल्यानंतर। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे शेणखतातून उपयुक्त भेटणार आहे ते तुम्हाला भेटायला 100 ते 120 दिवसानंतर कुजण्याची प्रोसेस चालू होती सर, नॅचरली माती आड गेल्यानंतर। मग ते तुम्हाला जर तुम्ही आशेनं टाकता तर ते त्या टप्प्यात भेटत नाही, ते त्या पिकाचं निम्म आयुष्य किंवा अख्खं आयुष्य गेल्यानंतर भेटतं। म्हणजे एकतर ते जर तुम्ही व्हेजिटेबल वगैरे क्रॉपिंग पॅटर्न करत असाल तर ते तुम्हाला त्याच्या नेक्स्ट प्लांट मध्ये भेटतं, त्या क्रॉपिंग पॅटर्नला भेटतच नाही, उसात वगैरे निम्म्या आयुष्याच्या नंतर भेटतं हे असं साधं कच्चं टाकल्यानंतर। पण ह्याच शेणखतावरती खड्ड्यातून बाहेर काढायचे 2 ते 2.5 फुटाचा किंवा 3 फुटाचा हाईटचा लेअर मारायचा आहे, ते उन्हात असू द्या सावलीत असू द्या काहीच अडचण नाही। त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे 2 किलो गोधन 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे। 1 टन शेणखतासाठी तुम्हाला 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून, समजा एखाद्याकडे 2 चाकी 1 ट्रॉली शेणखत आहे, 2 चाकी ट्रॉली तुमची 2 ते 2.25 टन भरते। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 किलो गोधन 400-500 लिटर बॅलरमध्ये मिक्स करायचे आणि ते पूर्णपणे शेणखत तुम्ही गोधनच्या पाण्याने भिजवून घ्यायचे, त्याच्यामध्ये गोधनचं पाणी मुरवायचे। त्याच्यानंतर काय करायचे सर, अगदी पालापाचोळ्यानं ते पूर्णपणे गोधनचा डेपो, शेणखताचा डेपो पालापाचोळ्यानं झाकून घ्यायचा आहे। जेवढं तुम्ही प्लास्टिकचा कागद टाकाल तेवढं तुमचं कॉम्पॅक्टनेस, कडकपणा वाढणार, हीट रिलीज होतं आणि पुन्हा आतमध्ये बसते। त्याच्यामुळे पालापाचोळा टाकला तर आतमध्ये गारवा राहतो, हीट नको असलेले घटक उडून जातात। त्याच्यामुळे फायदा हा होतो की तुमचं 45 ते 60 दिवसामध्ये पूर्णपणे असं भुसभुशीत शेणखत तयार होतं। 20व्या दिवशी हलकं पाणी मारायचं, तिथून पुढे पालापाचोळा काढून तुम्ही कधीही वापरू शकता। रेग्युलर शेणखतापेक्षा 500 ते 5000 पटीने बॅक्टेरियल काउंट तुम्हाला वाढवून भेटतो। दुसरा प्लस पॉईंट, जे हे शेणखत तुम्ही 3 ट्रॉल्या टाकताय तर हे कुजवलेलं शेणखत, गोधन न कुजवलेलं, गोधन पाचित शेणखत तुम्ही 1 ट्रॉली टाकले तरी तुमच्या 3 ट्रॉलीच्या बरोबर होतं। म्हणजेच काय, काही शेतकऱ्यांना सवय असते किंवा काही शेतकऱ्यांचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो की मी 10 ट्रॉल्या ह्या पिकासाठी मी कायम 10 ट्रॉल्या टाकत आलो, मी 10 ट्रॉल्या टाकणार। आम्ही छाती ठोकपणे सांगतो, तुम्ही 10 ट्रॉल्या टाकताय तर त्याऐवजी तुम्ही 5 ते 6 ट्रॉल्या खरेदी करा, त्याच्यावरती ट्रीटमेंट करा आणि ते शेणखत तुम्ही वापरा। आज टाकलं की पिकाला लागू पडणार आहे। इथं तुमचा किती लॉस होतो ते तुम्हाला दाखवलं आता। तुमच्या नंतर हे टाकलं की तुम्हाला वाळवी, हुमणीचा सुद्धा प्रादुर्भाव, नुसता प्रादुर्भावच नाही तर पिकामध्ये कंट्रोल करायला वेगळा खर्च तुमचा केमिकलचा, कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वगैरे, हे पूर्णपणे आटोक्यात सर तिथे येतं। नंतर किती दिवस ठेवायचं? डायरेक्ट 45 ते 60 दिवसामध्ये। त्याच्यानंतर मॉइश्चर मेंटेन ठेवता आले, तुम्ही फक्त कंटिन्यू 10 दिवसानं 15 दिवसानं पाणी मारत राहा, तुमचं ते मात्रा तेवढी राहणार आहे। मॉइश्चर गेले म्हणजे सुकलं पूर्णपणे असं झालं, कोणती गोष्ट त्याचे मॉइश्चर नसेल तर ते असं पद्धतीने पुन्हा राहणार। हा शेणखत हे बॅग 2 किलो 600 रुपयाला बसतं सर, आपल्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रात तुम्हाला भेटून जाईल 2 किलो 600 रुपयाला। दुसरी गोष्ट, 15 किलोची बॅग येते 3800 रुपयाला। 2 किलो 1 टन शेणखतासाठी, म्हणजे 1 ट्रॉली असेल 2 चाकी तर त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 किलो वापरायचे फक्त। एका ट्रॉलीला 2 किलो, एका ट्रॉलीला 4 ते 5 किलो। 1 ट्रॉली तुमची 1.5 ते 2.25 टनाचं शेणखत बसतं क्वालिटीवरती। असं मुक्त गोट्यातलं असेल तर 1.5 टन पावणे 2 टन भरतं, खड्ड्यातलं असेल तर 2.25 टनाच्या वरती जातं। त्यासाठी एका टनाला 2 किलो या हिशोबाने तुम्हाला 2 चाकी ट्रॉलीसाठी 4 ते 5 किलो गोधन, शेणखतामध्ये पांढरं पांढरं धागे दिसतं बघा, का दिसले? ही घाण दिसली तुम्हाला, इथं बारीक बारीक स्पॉटेड दिसतात, हे सेल्युलोज असतं, हे वाळवी हुमणीचे कोश आलेत, हे सेल्युलोज असतं। म्हणून ह्या सेल्युलोजला खाण्याचं, हानिकारक बुरशा, हुमणी आणि वाळवीचं आवडतं खाद्य म्हणजे हे सेल्युलोज, आणि हे सेल्युलोज खाण्यासाठी ह्या शेणखतात असतात, कच्च्या शेणखतात। हे आहे असं शेणखत आपण 10 ट्रॉल्या 20 ट्रॉल्या तुमच्याकडे, ते 20 ट्रॉल्या तुम्ही आहे असं पिकाला टाकणार। तुम्हाला वाटणार की मी 20 ट्रॉल्या टाकल्यात,
पण त्या आलेल्या तुमच्या तुम्ही आता कुठल्या पिकासाठी त्या घेतल्या आम्ही आले हा सगळे बरोबर आल्यासाठी तुम्ही हिशोबाने घेतल्या आल्याला जर पहिल्या टप्प्यात त्यांना नाहीत भेटल्या 120 दिवसाचं म्हणजे तुमच्या आल्याचं बघा तुमचे मेन भर वगैरे सगळं होऊन जातं आल्याचं बरोबर तुमचा लागेल 25 मेच्या म्हणजे पुढे तुमचे ऑगस्ट सप्टेंबरला तुमचं ते पिकाला भेटायला जाणार त्यावेळेस काय उपयोग आहे का पण तेच जर पहिल्या टप्प्यात आल्याला भेटलं आल्याची व्हाईट रूट डेव्हलपमेंट खूप मोठ्या पद्धतीने होणार आल्याला फुटवे चांगले येणार दुसरी गोष्ट तुमच्या आल्यामध्ये कुठेही मर दिसणार नाही टेम्परेचर भरपूर त्याच्यामुळे पाणी कमी राहतं खटाव भागात बघा ते टेम्परेचर पण भरपूर असतं त्यामुळे तुम्हाला थोडीशी भीती असते पण तेच जर टेम्परेचर रिलीज करायचं असेल तर अशा पद्धतीने जर बॅक्टेरियल काउंट त्याच्यामध्ये गेला शेणखत असं कुजून गेलं जे तुम्ही कच्चं शेणखत टाकलं तर हिट त्यातून कुजण्याची प्रोसेस चालू झाली की हिट बाहेर फेकायला सुरुवात होणार पण ते जर असं कुजून गेलं तर तुमच्या जमिनीमध्ये गारवा ठेवणार त्यामुळे अंकुर लवकर फुटणार तुमचा अगदी 16व्या ते 18व्या दिवशी आल्याचा अंकुर बाहेर निघायला सुरुवात होते असा रेग्युलर तुम्हाला 21 दिवसाच्या पुढे निघतो बघा तुम्ही अगदी 15-16 दिवसात तुम्हाला रोप आल्याचं रोप लावलं दिसणार